मी ध्रुव खोले इयत्ता 2री क मध्ये शिकत आहे. सादर करत आहे अभिवाचन लेखिका निशा डंके यांची कथा सोनेरी कोंबडी. चला तर ही गोष्ट ऐकूया आणि वाचूया. अवंतीनगर नावाचे गाव होते. त्या गावात राजाचा मोठा राजवाडा होता. राजवाड्यात राजा, राणी आणि राजकन्या एवढीच माणसं होती. दुसरा सर्व नोकर वर्ग होता. राजाने खूप कोंबड्या पाळल्या होत्या. त्यात एक सोनेरी पिसाची खूप सुंदर कोंबडी होती. तिला आपल्या सुंदरपणाचा खूप अभिमान होता. डोक्याने मात्र कमी होती, पण उगीच मिरवायची. एक दिवस तिने राणीला बागेत फिरताना पाहिले. राणीने अंगावर खूप दागिने घातले होते. सुंदर तलम साडी नेसली होती. डोक्यावर मुकुट होता. फिरता फिरता तिची अंगठी पडली बागेत. कोंबडी जरा गर्विष्ठ होती. ती इतर कोंबड्यांना म्हणाली, मी पण राणी होणार, मी पण राणीसारखी सुंदर आहे, मला तसे कपडे शोभून दिसतील. ती त्या विचारात बागेतून फिरत होती. तिला सापडली राणीची अंगठी. तिने ती बोटात घातली. पुढे गेल्यावर तिला राणीचा रुमाल सापडला. तिने तो शालीसारखा अंगावर पांघरला आणि दुरुबावर फिरू लागली. ऐट दाखवू लागली आणि म्हणू लागली, मला राणीने अंगठी दिली बघ आणि शाल पण दिली. मी सुंदर म्हणून राणीची लाडकी आहे. माझ्या सोनेरी पिसामुळे मी शोभून दिसते. आता मला राणी दरबारात नेणार आहे. असे म्हणत कोंबडी तोऱ्यातच सगळीकडे फिरू लागली. हातातल्या अंगठीची आणि शालीची ऐट दाखवू लागली. एके दिवशी सगळ्या कोंबड्या बागेत दाणे टिपत फिरत होत्या. सोनेरी कोंबडी आपल्या तोऱ्यातच होती. तोच एका कोंबडीने कोल्ह्याला बागेत शिरलेले पाहिले. ती कोंबडी जोरात ओरडली, पळा पळा, कोल्हा बागेत शिरला आहे. सगळ्या कोंबड्या पळाल्या. सोनेरी कोंबडी आपल्या पोटातल्या अंगठीच्या तरतीतच होती. तिला कोल्हा जवळ येईपर्यंत समजलेच नाही. तो दबकत कोंबडी जवळ आला आणि त्याने सोनेरी कोंबडीचा अंगठीचा पाय पटकन पकडला. तिने पळायचा खूप प्रयत्न केला. कोल्ह्याने पाय पकडल्यामुळे ती रडकुंडीला आली आणि जोरात ओरडू लागली, धावा धावा, मी मेले, मला वाचवा. हे ऐकून वाड्यातला कुत्रा धावत आला. कुत्र्याला पाहून कोल्हा पळाला. सोनेरी कोंबडी मात्र लंगडी झाली. ती लंगडत चालू लागली. ती खुराड्यात आली. सर्व कोंबड्या तिची वाट पाहत होत्या. एकीने विचारले, काय ग, तू कोल्ह्याने कसे सोडले? दुसरीने विचारले, तू लंगड्यात का चालतेस? तिसरीने विचारले, राणीने दिलेली अंगठी आणि शेला कुठे गेला? सर्वांनी तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. अगोदर कोल्ह्याने पाय पकडून मोडून ठेवला होता, त्यामुळे चिडलेली कोंबडी एकदम जोरात ओरडली. पुरे झाले तुमचे प्रश्न विचारण. धन्यवाद.